हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात सध्या अतिक्रमणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय। शहरातील मुख्य रस्ते जणू आता दुकानदारांच्या आणि हातगाडीवाल्यांच्या ताब्यात गेले आहेत की काय असा प्रश्न पडू लागलाय। नवीन बसस्थानक ते पोस्ट ऑफिस आणि तिथून जुन्या पोलीस स्टेशन पर्यंतच्या मार्गावर चालणंही कठीण झालं असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिक मात्र वाहतूक कोंडीच्या कचाट्यात सापडले आहेत। हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील मुख्य रस्ते सध्या अतिक्रमणामुळे श्वास कोंडल्यासारखे वाटतात। नवीन बसस्थानक ते पोस्ट ऑफिस आणि पोस्ट ऑफिस ते जुनं पोलीस स्टेशन असा हा मार्ग आहे जिथे दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते। मात्र याच मार्गावर दुकानदारांनी आपली दुकाने चक्क रस्त्यापर्यंत थाटली आहेत। एवढ्यावरच न थांबता भर रस्त्यात फळांच्या हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने वाहन चालवायचं कसं आणि चालायचं कुठून असा संतापजनक प्रश्न आता नागरिक विचारू लागलेत। सर्वात वाईट परिस्थिती म्हणजे पोस्ट ऑफिस परिसराची। पोस्ट ऑफिसच्या मुख्य प्रवेशद्वारावरच भाजी विक्रेत्यांनी दोन्ही बाजूला आपले तळ ठोकलेत। यामुळे कामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना साध्या प्रवेशासाठी ही मोठी कसरत करावी लागतेय। इथल्या दुकानदारांची मनमानी इतकी वाढली आहे की दुकानाचं सामान थेट मुख्य रस्त्यावर मांडलं जातं। त्यातच दुकानात येणारे ग्राहक आपली वाहनं आणि मोटारसायकल भर रस्त्यातच पार्क करत असल्याने वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडालाय। अतिक्रमणामुळे तासनतास होणारी ही वाहतूक कोंडी आता कळमनुरीकरांच्या पाचवीलाच पुजली आहे। स्थानिक नगर परिषद आणि पोलीस प्रशासनानं याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप आता जोर धरू लागलाय। वारंवार मागणी करूनही ही अतिक्रमणाची जत्रा हटवली जात नसल्याने प्रशासनाचा धाक उरला आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय। आता तरी नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यावर कठोर कारवाई करून हा रस्ता अतिक्रमण मुक्त करणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।